रसिक हो, आपले आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांचं आगमन व्हायची वेळ झालेली आहे, त्यामुळे आपण एक विश्राम असं म्हणता येणार नाही, पण थोडंसं जरा डेव्हिएशन आधी राहिलेला जो आपला स्वागत समारंभाचा जो कार्यक्रम आहे तो आपण आत्ता करून घेणार आहोत. तर आपले आजचे चीफ गेस्ट माननीय आमदार श्री संजयजी केळकर यांना मी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सरांची इंट्रोडक्शन द्यायची हे खूपच मोठं काम आहे, मोठी जबाबदारी आहे ती. सर हे अनेक सामाजिक कार्य संस्थांवरती कार्यरत आहेत. त्यातली काही नावं द्यायची झाली तर रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमाला, बाजीप्रभू अकॅडमीचे अध्यक्ष आहेत, समतोल फाउंडेशनचे विश्वस्त आहेत, कोकण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. यादी बरीच मोठी आहे. एवढंच नाही तर त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. राजकीय आणि सामाजिक कार्याबद्दल नवनिर्माण अकादमीतर्फे वर्ष 2009 मध्ये नवनिर्माण पुरस्कार मिळाला आहे. कामगार मित्र पुरस्कार मिळालेला आहे. कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून जागर सन्मान पुरस्कार 2011ला मिळालेला आहे. जनादेश पुरस्कार सामाजिक क्षेत्रात मिळालेला आहे. मराठी नाट्य परिषदेतर्फे अभिनय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. मला वाटतं आजच्या या आमच्या कार्यक्रमाला आमच्या हौशी कलाकारांना ह्याच्यापेक्षा मोठी एनकरेजमेंट काय असू शकते. सरांनी जेव्हा मी येईन असं सांगितलं त्याच वेळेला आमची काय म्हणतात उत्साह आमचा द्विगुणित झाला होता आणि जबाबदारी थोडी वाढली होती. कला क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर कोकण कला अकॅडमीचे ते अध्यक्ष आहेत. संन्यस्त ज्वालामुखी या स्वामी विवेकानंदांच्या नाटकात रामकृष्ण परमहंसांची भूमिका त्यांनी बजावलेली आहे आणि त्याचे 150 पेक्षा जास्त प्रयोग पूर्ण केलेले आहेत. आणि असे करणारे मला वाटतं ते एकमेव आमदार आहेत. 40 तासात सलग 11 प्रयोग केल्याबद्दल लिम्का बुकमध्ये त्यांच्या नावावर रेकॉर्डसुद्धा आहे. पंडित D.V. पलुसकर तसेच संगीताचे सुवर्णयुग व दुर्गा भागवत यांच्यावरील जे लघुपट निर्माण झाले त्यांच्यातही ह्यांचा मोठा सहभाग होता. शिवबा या यशस्वी महानाट्याची कोकण कला अकादमीतर्फे निर्मितीसुद्धा यांनी केलेली आहे. मला वाटतं एवढ्या सगळ्या अचिव्हमेंटसाठी भरपूर टाळ्या नॉनस्टॉप झाल्या पाहिजेत. ह्याच्यावरच त्यांची इंट्रोडक्शन थांबत नाही तर क्रीडा क्षेत्रात ते TNT केळकर क्रिकेट टुर्नामेंटमध्ये 29 वर्ष यशस्वी संस्थापक, आयोजक, अध्यक्ष असे सगळे राहिलेले आहेत. साहित्य विषयात त्यांनी विविध विषयांवर मासिकातून आणि वृत्तपत्रातून लेखन केलेलं आहे. नवोदित या दिवाळी अंकाचे संपादन त्यांनी केलेले आहे आणि म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेत कार्यकर्ता, प्रशिक्षण वर्गात मराठी, हिंदी विविध विषयावर अनेक लोकांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे. मला वाटतं हे अशा म्हणजे खरंच आम्ही आराधना ग्रुपचे सगळेच मंडळी आम्ही खूपच भाग्यवान आहोत. मी चारू काकांना विनंती करीन की काका तुम्ही सरांना फेलिसिटेट करा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन. सरांबद्दल सांगण्यासारखं खरं तर अजूनही बरंच काही आहे, पण वेळेच्या अभावी सर मला माफ करा, मला इथे थोडं हॉल्ट घ्यायला लागेल, नाहीतर आपल्याला त्याच्यासाठी अख्खा एक कार्यक्रम पण अपुरा पडेल असं मला वाटतं. सर मी तुम्हाला विनंती करू का, आज आपले काही विशेष निमंत्रित अतिथी इथे आलेले आहेत, त्यांचा आपण तुमच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी रेखाताई पश्चे यांना आमंत्रित करते. ठाणे जिल्हा परिषदेच्या त्या माजी अध्यक्ष आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच TDCCच्या संचालिका आहेत. गेली 35 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार मिळवून देण्यासाठी यांचा मोठा वाटा आहे. घरेलू कामगार महिलांच्या हक्कासाठी संघटना स्थापन करून त्यात देखील यांचं सक्रिय कार्य आहे. रेखाताई ह्या माननीय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी प्रदेश सरचिटणीस आहेत आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य देखील आहेत. रेखाताई तुमचं खूप खूप स्वागत. रेखाताईंची अजून एक पर्सनल ओळख करून द्यायची झाली तर ह्या अतिशय उत्तम कुक आहेत आणि घरच्या सगळ्या समारंभाला माणसं 50 असू देत नाही तर 100 असू देत, स्वतः उभं राहून जातींनी सगळं करून खायला घालणं हे त्यांचा
आवडता छंद आहे. प्रशांत देशमुख हे नाव टीव्ही सिरियल्स आणि वेब सिरीजमुळे आजच्या युगात सर्वांना परिचित आहेच. प्रशांत सर आणि चारू काका हे शाळेतले वर्गमित्र. प्रशांतला पहिल्यापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्याची आवड होती. आता हे काकांनी लिहिलेलं मी वाचून दाखवते, त्यामुळे माझा एकेरी उल्लेख क्षमस्व. प्रशांतला पहिल्यापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्याची आवड होती. कदाचित हा वारसा त्याला त्याच्या वडिलांकडूनच लाभला असावा. नोकरी सांभाळून या क्षेत्रात छोट्या छोट्या भूमिकाही करता येऊ शकतात हे प्रशांतला समजले आणि पॅशन म्हणून ही आवड जोपासताना तिची नशा हळूहळू भिनायला लागली. हमपात, शक्तिमान, दामिनी, स्वामिनी, हॅलो इन्स्पेक्टर, CID, क्राईम पेट्रोल असा प्रवास करत हिंदी आणि मराठी चित्रपटातील दिग्गज, ज्यात अशोक सराफ सर, दिवंगत विक्रम गोखले सर, रमेश भाटकर सर आणि अशा अनेक मराठी कलाकार, तसेच हिंदीतले अमिताभ बच्चन सर, रजनीकांत सर, अजय देवगण आणि तसेच महाराष्ट्र राज्याचा अभिमान श्री आनंद दिघे साहेब यांच्यात त्यातला धर्मवीर या चित्रपटात सुद्धा त्यांनी प्रमोद नवलकर यांचं काम केलेलं आहे. तसंच आपल्या देशाचे निस्वार्थी दिवंगत पंतप्रधान श्री अटलजी वाजपेयी यांचा चित्रपट मैं अटल हूँ यात सुद्धा प्रशांतला जुने कामराज यांची भूमिका करण्याचं भाग्य लाभलं आहे. फक्त आजच्या प्रापंचिक राजकीय घटनांवरती आधारित मालिकाच नाहीत, तर धार्मिक मालिका ज्यात बाळूमामाच्या नावानं चांग भलं, स्वामी समर्थ, मेरे साई यामध्ये सुद्धा त्यांचं उल्लेखनीय काम आहे. सध्या त्यांची मराठी सिरियल सुंदरी यात त्यांचे चांगलं काम चालू आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की या वयात सुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात त्यांचा अविरत सुखवह प्रवास सुरूच आहे. प्रशांत नेहमीच सांगत असतो की तो खूप भाग्यवान आहे आणि चारुदत्त सारखे प्रेरणा देणारे आणि कौतुक करणारे मित्र त्याला लाभले हा त्याच्या भाग्याचाच एक भाग आहे. तरुणाईला संदेश म्हणून प्रशांत म्हणतो की प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं, कारण प्रत्येकाच्या मनात एक सुप्त गुण असतो, त्याला चालना द्या. या चालनेला वयाची अट नसते. येऊ द्या सर्व गुणांना समोर आणि मग बघा आयुष्यात कुठल्याही वयात कसं सुंदर होऊ शकतं ते. धन्यवाद प्रशांतजी. सविता त्रिंबक शिंदे, त्यांनी त्यांचं शिक्षण खरं सांगायचं तर HSC, B.Ed, D.Ed आणि DMS असं आहे. महापालिकेत वरिष्ठ शिक्षिका म्हणून त्या गेले 30 वर्ष कार्यरत आहेत. त्या घंटाळी येथे राहतात. त्यांचं संगीतात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामध्ये शास्त्रीय संगीतात सुद्धा शिक्षण झालेलं आहे आणि सुगम संगीतात सुद्धा त्यांनी 6 परीक्षा दिलेल्या आहेत. स्पर्धेतील यश म्हणाल तर ठाणे श्री समर्थ सेवक मंडळ ठाणे येथे सुगम संगीतात त्यांचा 2य क्रमांक आला होता आणि महापौर चषक सुगम संगीत स्पर्धेत 1म क्रमांक आला होता. साहित्य कला क्रीडा मंच 2019 मध्ये कराओके गायनात त्यांनी 2य क्रमांक पटकावला होता आणि 7वं राज्यव्यापी शिक्षक अधीक्षण जे झालं होतं त्यात समूहगीत गायनामध्ये 2य क्रमांक पटकावला होता. आणि एवढंच नाही तर अखिल भारतीय क्रीडा आणि सांस्कृतिक अकादमी महिला कला दर्शन 2020 मध्ये त्यांनी गायनाचं परीक्षण सुद्धा केलं होतं. आणि प्रसिद्ध अशोक हांडेजी जे आहेत त्यांच्या या बहीण आहेत. धन्यवाद सविताताई. अतुल जुळे सर हे उच्च विद्याविभूषित आहेत, कन्सल्टिंग काउन्सिल जनरल आणि अनेक कंपन्यांमध्ये इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत. काही महिन्यापूर्वी शिंडलर या स्विस कंपनीमधून जनरल काउन्सिल म्हणून ते रिटायर झाले. अतुल सरांना फोर्ब्स इंडियामध्ये टॉप काउन्सिल जनरल म्हणून मानाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. ते टेडेक्स या प्रथितयश प्लॅटफॉर्मचे स्पीकर सुद्धा आहेत आणि या व्यतिरिक्त अनेक पुरस्काराचे ते मानकरी देखील आहेत. आणि याहीपेक्षा एक म्हणजे अतिशय नम्र आणि ग्राउंड टू अर्थ असं व्यक्तिमत्व आहे. त्यांना गाण्याची खूप आवड आहे आणि मला वाटतं म्हणूनच ते आज पार्ल्याहून आज आपल्या कार्यक्रमासाठी इथे आलेले आहेत. आराधना संगीत की हे टायटलच इतकं उत्तम आहे की संगीत ही एक तप आहे, तपस्या आहे आणि संगीताची आराधना जो करतो त्याला बऱ्याच वेळेला BP, शुगरच्या वगैरे गोळ्या ज्या आहेत त्या हळूहळू कमी होतात. आणि त्याच्यामुळे आणि ही जी आता ज्यांनी गीत गायलं तर खरं म्हणजे ही जी गीतं आहेत ती आपल्या तोंडावर येणारी गीतं आहेत. आत्ताच्या सगळ्या ज्या चित्रपटातली गीतं आहेत ती आपल्याला पटकन तोंडावरही येत नाहीत, बोलताही येत नाहीत, लक्षातही राहत नाहीत, असा अनेक गोंधळ आहे सगळा. आणि त्याच्यामुळे हे अवीट संगीत आहे. अशा प्रकारची गीतं, अर्थपूर्ण गीतं जी आहेत ती आज या ठिकाणी एक प्रकारची आपण सगळेच जण रसिक श्रोते, त्यामध्ये आपापल्या घरी गाणारे, गाण्याची आवड असणारे, वाद्याची आवड असणारे,
हे या ठिकाणी एकत्र जमून करताय. खरं म्हणजे नायगावकरांनी मला दोनदा सांगितलं, कारण त्यांचा काय पुढाऱ्यांबद्दल विश्वास नसतो. हे लोक काय सांगतात येतो म्हणून आणि भरोसा नाही. परंतु मी अगदी आठवणीने, कारण की त्यांनी ज्या अगत्याने बोलवलं तर मी जास्ती चौकशी केली नाही की कसं आहे, काय आहे, किती माणसं असतील, काय असेल. आणि अतिशय त्यांनी चांगला हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं म्हणजे ठाण्यामध्ये हे खरं सांस्कृतिक शहरच आहे. ही काही उपराजधानी नाही आहे, महाराष्ट्राची ही आता राजधानी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे शनिवार, रविवार, शुक्रवार सगळे दिवस सगळे हॉल बुक असतात. हे वरचं थिएटर देखील बघ, कारण मी अनेक कार्यक्रमाला मी जातो, म्हणजे बोलवतात म्हणून जातो मी. संगीताचा असेल, गीताचा असेल, नाटकाचा असेल. आता तर महानाट्य चालू आहे तिकडे आपल्या ढोकाळीला हायलँड ग्राउंडवर, जाणता राजा. तर त्याचा देखील आता उद्यापर्यंत चालू आहेत कार्यक्रम, तिथेही जाणार आहे आता पुढे. आणि या ठिकाणचे लोक जे आहेत ते अतिशय रसिक श्रोते आहेत. आम्ही रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला 35 वर्षापूर्वी सुरू केली. 7 दिवसाची व्याख्यानमाला. आत्ताच्या काळामध्ये कोणीही म्हणेल की हे काहीतरी तुम्ही खूळ करताय. 7 दिवस आताचे सगळे जग जवळ आलेलं आहे. घरामध्ये चॅनल आहे, टी व्ही आहे, 24 तास सगळं अवेलेबल आहे. कोण येणार लोक? परंतु ठाण्यातले रसिक प्रेक्षक, रसिक श्रोते असे आहेत की ही 7 दिवसाची व्याख्यानमाला ही आता 35व्या वर्षात पदार्पण केली आहे, तरी देखील लोक तेवढ्याच संख्येने, त्याच्यापेक्षा वाढत्या संख्येने येतात. आणि त्याच्यामध्ये तुमचं यश आहे. हे कुठलं आमचं काही त्याच्यामधलं नाही, आमचं आयोजक म्हणून ठीक आहे. परंतु हे लोक एवढी उचलून धरतात, चांगलं दिलं तर लोक येतात. आणि त्याच्यामुळे आपल्या इथली ही वैशिष्ट्य आहे. आज या निमित्ताने आपल्याला खूप सुरेल अशा गीतांचं सुरेल आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. मी आल्या मी एक गीत ऐकलं. आपल्या या निमित्ताने आपल्याला मी नायगावकरांनाही मी धन्यवाद देतो की आपण मला या ठिकाणी बोलवून सगळ्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा देखील सत्कार माझ्या हातून केलात. आणि आपल्याला होळी आलेली आहे, होळी रंगपंचमी, त्याच्या देखील मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आपल्या या कार्यक्रमाला. आणि इथले जे कलाकार आहेत, शेवटी कला ही एक मेडिटेशन आहे, एक प्रकारचं हे आराधनाच आहे. आणि कलेची कुठलं ना कुठलं वाद्य हे माणसाला यायला पाहिजे असं मताचा मी आहे. तर तो माणूस म्हणून जो आहे तो आपोआप माणसामध्ये जे गुण असले पाहिजे ते सगळे आपोआप त्याच्यामध्ये येऊ शकतात. एवढी या संगीतामध्ये एखाद्या वाद्याच्या आपल्याला जेव्हा कानावर पडतं त्याच्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे. आम्ही किती भाषणं करत बसलो तरी त्याच्यापेक्षा याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि त्याच्यामुळे याची आपण अशीच आराधना करत राहू. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.